नमस्कार. चला तर आज फणसुल्याची कापं बनवूया. फणसुला छान मी सोलून घेते. आता हा सोलून झाल्यावर त्याची बारीक बारीक कापं करायची. आता ही कापं आपण बारीक केली की जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही अशी करायची. आता हे बारीक कट करून झाल्यावर मधला जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो कसा काढायचा तोही मी दाखवते. हे बघा अशा पद्धतीने तो काढून घ्यायचा. आता हे काढून झालं की स्वच्छ धुवून घेऊया आणि ह्यामध्ये मसाले टाकूया. लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि आगून टाकूया. हे छान मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून झाल्यावर तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये ह्याला डीप करूया. हे छान डीप करून झालं की मस्तपैकी मीडियम गॅसवरती फ्राय करून घेऊया. तयार आपली फणसुल्याची कापं. रेसिपी आवडली असेल चेतनस किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब